आपल्या सर्वांचं स्वागत आहे। केज तालुक्यातील कुर्डीवाडी या ठिकाणी आज आपण आहोत आणि या ठिकाणी विशेष येण्याचं कारण असं आहे की 8 तारखेपासून म्हणजे 8 ऑगस्टपासून या ठिकाणी जी भगिनी आहे ती या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे आणि उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की गेल्या 25 वर्षापासूनचा असणारा जो या ठिकाणचा जो असणारा जो तलाव आहे त्या तलावाच्या काम करण्यात यावं म्हणून या ठिकाणी ही भगिनी आहे ती उपोषण करत आहे। नेमकं हा जो तलाव आहे या तलावाचं जर काम झालं तर कित्येक हेक्टर जमीन ही ओलिताखाली येणार आहे आणि या तलावाचा फायदा आसपासच्या जवळपास 12 ते 13 गावांना फायदा याचा होणार आहे आणि त्यासाठी या भगिनीची अनेक दिवसापासूनचा जो आहे तो लढा आहे आणि त्या भगिनीला साथ देण्यासाठी समस्त गावकरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। परंतु या भगिनीला उपोषणाला जे समर्थन देण्याचं काम होतं ते ग्रामस्थांनी केलं, परंतु या भागाचे असणारे जे पुढारी आहेत या भागाचे या मतदारसंघाचे असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं मात्र या उपोषणाकडे कसल्याही प्रकारचं लक्ष नाही। म्हणजे एखाद्या उपोषणकर्त्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी हे गांभीर्याने लक्ष देणार आहेत का? म्हणजे अनेक दिवसापासूनचा असणारा जो लढा आहे तो हे ग्रामस्थ जे आहेत ते लढत आहेत, परंतु लोकप्रतिनिधीला मात्र कसल्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। संबंधित जे युवती जी या ठिकाणी जी उपोषणाला बसलेली आहे त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत। ताई, नेमकं काय मागणी आहे आणि हे जे तलावाचं जे आहे त्याचा कसा फायदा होणार आहे? संबंध कुर्डेवाडी गावाला तर या साधारण तलावाचा फायदा होणारच आहे, पण त्या अंतर्गत येणाऱ्या 12 गावांना या तलावाचा फायदा होणार आहे। येथील जे समाज आहे सर्व शेतकरी बांधव आहेत, कमीत कमी 70% शेतकरी ऊसतोडीसाठी जातात। माझा प्रश्न आहे त्या प्रशासनाला, त्या लोकप्रतिनिधींना, खरं तर लोकप्रतिनिधी ते म्हणण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत, कारण लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर त्यांनी जनतेची सेवा करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य असतं। परंतु खुर्चीच्या पाठीमागे लागणारी ज्या पद्धतीने एखादी वाळवी एखाद्या झाडाला लागते अशा पद्धतीची कीड ही खुर्चीला लागलेली आहे या नेत्यांची। खरं तर केज असेल किंवा संबंधित संपूर्ण बीड जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत अद्यापही त्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही, कारण की त्यांना सत्तेचा कुठेतरी गुरमीचा गावाच्या वतीने त्या सर्व प्रतिनिधींना सांगू इच्छिते की या 12 गावचा प्रश्न जर का तुम्ही सोडवला नाही येणाऱ्या विधानसभेला तुमचे 12 वाजवण्याचं काम नक्कीच कुर्डेवाडी ग्रामस्थ करते। छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी त्या नात्याने त्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी या नात्याने इथे जरी उपोषणाला बसले असले तरी सुद्धा कुर्डेवाडी गावांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य इथे करत आहेत आणि नक्कीच आम्ही ते उपोषण त्याच दिवशी सोडू ज्या दिवशी आमचा हा साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागेल। कोणत्याही आश्वासनाला बळी पडायला आम्ही आता भुलणार नाही। अनेक लोकांनी आश्वासनं दिली आजतागत हे ग्रामस्थ फक्त आणि फक्त आश्वासनावरती जिवंत राहिलेले आहेत, पण यावेळेस त्यांच्या आश्वासनाला त्यांच्या भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही। ज्यावेळेस आमचा प्रश्न मार्गी लागेल त्याच वेळेला आम्ही यापुढचा विचार करू। लोकसभेला आता जे बहिष्कार टाकला होता, बहिष्कार टाकल्यानंतर तरी लोकप्रतिनिधीला जाग येणं गरजेचं होतं, त्याच्यानंतरही लोकप्रतिनिधीला जाग आली नाही। लोकसभेवरती बहिष्कार टाकल्याच्या नंतर मी जसं म्हटलं की सत्तेची गुरुणी चढलेली, सत्तेचा माज आलेला आहे, त्यांना जनसामान्यांची घेणं देणंच राहिलेली नाही, कारण ते AC मध्ये बसून फिरतात, त्यांना थोडे न कळणार की शेतकऱ्यांच्या हालापेक्षा काय तो माज यावेळेस विधानसभेला नक्कीच उतरवला जाणार। आता एक केज मतदारसंघाची आमदार जे आहे त्या महिला आहेत आणि या ठिकाणी जे बसलेली आहे ती युवती उपोषणाला बसली आहे। एक महिला म्हणून कुठेतरी काहीतरी संवेदना जागा असायला पाहिजे, परंतु ते असताना दिसत नाही, काय वाटतं? एक महिला म्हणून त्यांनाच नाही, एक पुरुष म्हणून आज कित्येक तरी लोक येतं, कित्येक तरी पुरुष येतं ज्यांचं की वय गेलं या सर्व गोष्टींमध्ये, पण एक महिला म्हणून त्यांनाच टार्गेट नाही तर 20-25 वर्षापासूनचा प्रश्न आहे। 25 वर्षामध्ये एकही आमदार झालेला नाही आहे, महिला असतील किंवा कुठलाही पुरुष असेल, कारण की प्रश्न हा महिला किंवा पुरुषांचा येतच नाही आणि त्यांनाच म्हणून नाही तर मागच्या 35 वर्षामध्ये जे काही नेते घडून गेलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने कुर्डेवाडी गावामध्ये येऊन एकच आश्वासन दिलं की आम्ही तुमचा तलावाचा प्रश्न मार्गी लावू आणि एक भावनिकता म्हणून त्या प्रत्येकांना निवडून देण्याचं काम कुर्डेवाडी गावांनी केलेलं आहे, पण त्यांची दखल आतापर्यंत कोणीही घेतलेली नाही। आता जे बहिष्कार घातला होता त्याच्यामुळे आता दुर्लक्ष होते का या उपोषणाला? बहिष्कार हा फक्त प्रश्नासाठी टाकलेला होता। लोकशाही मार्गाने मतदान करणं हा अधिकार आहे, पण मतदान केल्याच्या नंतर लोकप्रतिनिधींचं काम आहे की त्या गावाचे प्रश्न सोडवले, पण 35 वर्षामध्ये जर का प्रश्न सोडवले जात नसतील मग मतदान तरी निष्फळ केलं गेलेलं आहे त्यांचं, त्यामुळे बहिष्कार हा योग्य मार्ग त्यांनी निवडलेला आहे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे। आता प्रशासनाकडून काही दखल घेण्यात आली नाही? प्रशासनाकडून एवढंच सांगितलं जातं की आम्ही प्रस्ताव तयार करतोय, ज्या दिवशीपासून आम्ही उपोषणाला बसलो त्या दिवशीपासून त्यांचं एकच म्हणणं की आम्ही प्रस्ताव तयार करतो। मग याआधी प्रशासन पण झोपलं होतं का? मग प्रशासनावरती कुठं राजकीय नेत्यांचा दबाव आहे का हे पण आपण लक्ष दिलं पाहिजे। आता पुढील भूमिका काय राहणार?
पुढील आमची एकच भूमिका राहणार आहे, जोपर्यंत आम्हाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र दिलं जात नाही आणि ते नाशिकच्या ऑफिसमधून आणायचं आहे, कुठूनही आणा, कशाही पद्धतीने आणा, हे राजकीय नेत्यांचा भाग झाला. आणि बीडचे राजकीय नेते कशा पद्धतीने सिस्टम चालवतात हे तुम्हालाही वेगळं मी सांगण्याची गरज नाही. पुढची भूमिका एकच आहे, जोपर्यंत ठोस पुरावा आमच्या हातात दिला जात नाही तोपर्यंत आमचं उपोषण मागे घेण्यात येणार नाही. आणि आज तरी आम्ही प्राथमिक आरोग्याचे जे लोक आलेले होते त्यांनी तपासणी केली, इथून पुढे आम्ही कुठलाही उपचारसुद्धा मी घेणार नाही या मतावरती मी ठाम राहणार. या ठिकाणी जे आहे उपोषणकर्त्याच्या भावना या तीव्र आहेत आणि जो अतिशय अस्मितेचा आणि महत्त्वाचा असणारा जो प्रश्न आहे त्या साठवण तलावाचा तो खूप सर्वांसाठी फायद्याचा आहे, परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी